स्क्रीन विजिबल आहे. ओके. हे बघा, हे फ्रंट पेज आहे आपलं. या फ्रंट पेजला इथं हे आहे. त्यानंतर जे काही लॉयर्स वगैरे ॲड होतील ना, त्यांची जी काही लिस्ट आहे ती इथे दिसेल. जसं की हा एक मी ॲड केलेला आहे. त्यानंतर फुटर वगैरे. त्यानंतर इथे एक रजिस्ट्रेशन पेज आहे, जो युजर इथून रजिस्टर करू शकतो. त्यानंतर एक लॉग इन पेज आहे, त्यात ॲडमिन, युजर आणि ॲडव्होकेटचा लॉग इन आहे. नंतर ॲडमिन लॉग इन झाल्यानंतर व्ह्यू युजर, जे काही युजर रजिस्टर होतील त्यांची लिस्ट इथे दिसेल. त्यानंतर जे काही ॲडव्होकेट ॲड होतील त्यांची लिस्ट इथे दिसेल. त्यानंतर चेक. हे ॲडमिनचं आहे आता. हे ॲडमिनचं आहे. हां, सध्या ॲडमिन लॉग इन केलं आहे. त्यानंतर जे काही अपॉइंटमेंट्स वगैरे आहेत त्या ॲडमिनला दिसतील. त्यानंतर एक नवीन ॲडव्होकेट जर ॲड करायचा असेल तर तो इथून ॲड करू शकतो. जसं की नाव वगैरे टाकायचं, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड वगैरे, त्यानंतर फोटो वगैरे चूज करून तो हे करायचं. इथून स्पेशलायझेशन निवडायचं की क्रिमिनल लॉयर आहे, फॅमिली लॉयर आहे, कॉर्पोरेट लॉयर आहे, वेगवेगळे इथून निवडायचं आणि तो रजिस्टर करायचा. जर रजिस्टर केला की तो इथं सेकंड नंबरला इथे दिसेल की तो ॲड झाला आहे म्हणून. त्यानंतर आता युजर. आता बघा, इथे आहे ना टेक अपॉइंटमेंट आहे आणि इथं माय अपॉइंटमेंट्स वगैरे. आता टेक अपॉइंटमेंटमध्ये आपण करू. हा, जो काही प्रॉब्लेम आहे ना तो लिहायचा, की सपोज आता क्रिमिनल रिलेटेड आहे, तर मर्डर केला, मर्डर केला किंवा थेफ्ट केलं, जे काही आहे ते. आणि इथून अपॉइंटमेंट ॲड केली. त्यानंतर माय अपॉइंटमेंटमध्ये गेलं की तुम्ही बघता की इथे अपॉइंटमेंट ॲड झाली आहे. त्यानंतर बघा, आता सोल्युशन अजून काहीच नाही आहे. अजून असाईन नाही केलेला आपल्याला ॲडव्होकेट जो काही येतो. त्यानंतर ॲडव्होकेटचं नाव वगैरे पण काही नाही आहे. त्यानंतर जे काही अपॉइंटमेंटचं स्टेटस वगैरे आणि फीस वगैरे ते अजून नाही आहे. आता लॉग आउट करू. ॲडमिन. ॲडमिनकडे आल्यानंतर इथे चेक अपॉइंटमेंटमध्ये बघा, आता जी काही आली ती माय आयफोन मोबाईल स्टोल आहे. तर आता हा काय करणार, असाइन करणार जो काही ॲडव्होकेट आहे तो. तर इथं आल्यानंतर बघा, इथं ॲडव्होकेटला सिलेक्ट ॲडव्होकेट आहे. तर इथं जितके पण ॲडव्होकेट रजिस्टर असेल त्यांची लिस्ट असेल. त्यापैकी आता तो ॲडमिन जो काही आहे तो अप्रोप्रिएट ॲडव्होकेटची अपॉइंटमेंट देईल. तर सपोज ॲडव्होकेट वन आहे, तो असाइन करून देईन. तर इथं बघा, हे बघा, ॲडव्होकेट वन असाइन झाला. अपॉइंटमेंटचं स्टेटस चेंज झालं, असाइन टू ॲडव्होकेट.
त्यानंतर आता ॲडव्होकेटला आपण लॉग इन केलं तर व्ह्यू माय अपॉइंटमेंट्स आहे. तर व्ह्यू माय अपॉइंटमेंट्समध्ये बघा ही जी आत्ता आली आहे आयफोनवाली ही त्याला ॲड झाली आहे. तो काय करणार आहे, तो अपॉइंटमेंट त्याने घेतली त्याच्यानंतर जे काही हे आहे ते सोल्युशन मेन्शन करून टाकणार. जी काही फीस आहे इथे मेन्शन करणार. अपॉइंटमेंटचं स्टेटस चेंज करणार तो. हे बघा आणि अपॉइंटमेंट फीस ॲड केली त्याने. त्यानंतर बघा त्या युजरला लॉग इन करू. हे बघा माय अपॉइंटमेंटमध्ये जो काही येतो ते सॉल्व झालेलं आहे. आणि इथं पेचं ऑप्शन येतं. पेवर क्लिक केलं आहे, क्रेडिट कार्ड नंबर टाकला, त्यानंतर CVV टाकलं, पे केलं, स्टेटस पेड झालं. त्यानंतर हे चॅटबॉट आता इथे सपोज इथं तुम्ही टाकलं बघा, टाकलं की जो काही AI असिस्टंट आहे तो तुम्हाला रिप्लाय करेल. तो कीवर्ड मॅच करतो की जो क्वेश्चन जसा इथं कोडमध्ये दिलेला आहे तोच टाकायला नाही, जो क्वेश्चन आपण इकडे हे केलेला आहे ना तोच. अच्छा. जर तुम्ही दुसरं काही टाकलं तर तो नाही होणार का? नाही. आता सपोज व्हॉट इज माय नेम टाकलं, आय एम नॉट शुअर, तो रिप्लाय करणार. तुम्हाला जितके मल्टिपल क्वेश्चन्स ॲड करायचे तितके ॲड करा. मी इथे तुम्हाला नाही म्हणले तरी जितके पण ह्याच्या रिलेटेड आहे ना विचारायचे ते जवळपास 20-22 क्वेश्चन ॲड केले टोटल. युजरला हवा तो ऍडव्होकेट नाही बुक करता येणार का? काय 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 युजरला जो पाहिजे तो ऍडव्होकेट नाही बुक करता येणार का? असं प्रत्येक वेळेस ऍडमिनच हे लागेल का? नाही, ॲडमिन त्याला असाइन करेल. जो कोणता ॲडव्होकेट आहे ना तो त्याने जो काही प्रॉब्लेम लिहिलेला आहे ना त्या प्रॉब्लेमनुसार तो ॲड मतलब करेल. प्रत्येक प्रॉब्लेम ऍडमिनला समजतोय. हां, मेन ॲडमिनच आहे. मेन ॲडमिन असाइन करणार. ठीक आहे. आणि हे जे आहे ना तर ह्याने काय करू शकतो, जर व्हॉट्सअपला असं क्लिक केलं तर अभिषेक तुझा जो नंबर आहे ना तो हे केलेला आहे. तर इथून व्हॉट्सअप ओपन होऊन तुझं हे होईल बघ. हे जे आहे ना हे तुझं ओपन होतं, म्हणजे तू डायरेक्ट तुला चॅट करू शकणार. त्यानंतर आता हे जे आहे ना हे जे ॲड केलेलं ह्याची एक लिमिट आहे. म्हणजे 200 व्ह्यूज झाले ना की हा डिसेबल होऊन जाईल. तर तुम्हाला आहे ना जर डिसेबल झाला आहे तर परत एखाद्याच्या नवीन मेल ID वरून आहे ना जनरेट करून हे ॲड API करायचं. जनरेट तुम्ही करायला हे लागेल सांगून दुसऱ्या मेलने ना. हां दुसऱ्या मेलने.
हे टाकायचं ELF साईट म्हणून. त्यानंतर ही एक लायब्ररी आहे. नंतर इथं विझार्ड्समध्ये जायचं. विझार्ड्समध्ये गेले की इथे बघा ऑल इन वन चॅट आहे, फेसबुक चॅट आहे, इंस्टाग्राम चॅट वगैरे. आता मी हे ऑलरेडी ॲड केलं ना, त्यामुळे ते असं ओपन केलं ना की इथं 4 टेम्पलेट आहे बघा. ह्या 4 पैकी तुम्हाला कोणता लागतो आणि तो निवडायचा आहे. एक मिनिट मी दुसरंच हे करतो. आता मी आता हा झाला. आता हा इकडे तुम्हाला दिसतोय की कसा आहे काय. आता इथून तुम्हाला चूज करायचं आहे की तुम्हाला हा लेआउट पाहिजे का, हा असावाला लेआउट पाहिजे का, असावाला पाहिजे का, असावाला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, सपोज आता हा ब्लॅकवाला पाहिजे, इथं कंटिन्यू विथ दिस टेम्पलेट करायचा. त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला गेले, इथं व्हॉट्सअप नंबर ॲड करायचा. त्याच्यावर क्लिक केल्यावर कोणत्या नंबरला तो रिडायरेक्ट झाला पाहिजे. त्यानंतर इथं कंटेंटमध्ये गेल्यानंतर इथे हा जो इमेज आहे ही, तर ही काढून जी इमेज ठेवायची ती ठेवायची. जसं की आपण ही ठेवली बघा ॲडमिनवाली, तसं तुमच्या हिशोबाने ती ॲडमिन ही डिलीट करायची आणि इथून ॲड करायची इमेज तुमच्या कम्प्युटरमधून. त्यानंतर जे नेम आहे इथं चेंज करायचं. सर्व करून ॲड टू वेबसाईट फॉर फ्री करायचं. त्याच्यावर जसं क्लिक करताना तुम्हाला एक सबस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्या सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्रीवाला चूज करायचं. त्यात 200 व्ह्यूजपर्यंत तुम्हाला फ्री आहे एका महिन्यामध्ये. ते चूज करून ओके करायचं. ओके केला की तुम्हाला एक कोड येईल, एक 2 लाईन्सचा कोड येईल. तो कॉपी करायचा. तो कॉपी केल्यानंतर बघा पब्लिकमध्ये index.html मध्ये जर गेलं तर ती एक जावास्क्रिप्टची एक फाईल असती, ती आपण इथं इतका कोड असतो बघा, हा 2 लाईनचा. तर ही जावास्क्रिप्टची फाईल इथं पेस्ट करायची आणि हा जो खालचा कोड आहे, हा जो डिओ क्लासवाला आहे, तर तो आपण कुठे केला, जे होम पेज आहे त्या होम पेजला जे काही आपले ॲडव्होकेट जिथं आपण मॅप केलेले त्याच्या खाली, म्हणजे या फुटरच्या वर जाऊन ती जी दुसरी लाईन आहे ती इथं पेस्ट केली. त्यानंतर सेव्ह करायचा. ते तुम्हाला ॲटोमॅटिकली इथे दिसून जाईल. कळालं? हॅलो. ठीक आहे, समजलं सर. इतकंच आहे का? हां चालेल. अभिषेक, पेमेंट झाले की मला एक स्क्रीनशॉट टाक, मी तुमची फाईल रेडी करतो तोपर्यंत. ते थोडं कोड हो, ठीक आहे. एक्सप्लेन करता येईल का? हां, मी तुला फ्लो सांगून देतो. जो कोडचा म्हणजे प्रोजेक्टचा फ्लो असतो ना, तो तुम्हाला सांगून देतो, तो एक्सप्लेन करतो.
आणि ते पेमेंट गेटवे हे डमी पेमेंट ठेवलंय का तुम्ही? हा, डमी पेमेंट गेटवेच असतं. आणि तेच असं ऍक्च्युअल ठेवायचं म्हणलं तर? ॲक्च्युअल मग तुम्हाला जे काही API आहे त्या विकत घ्यावं लागतील. ते ज्या पेपालचं ह्याच्यानंतर फ्री वाटतं. रेझर पेचं असतं. हां. त्याची एक ID तुम्हाला जनरेट करावी लागते. ते पॅन कार्ड नंबर वगैरे ते तिथे मी सबमिट एकेचं करून करावं ठेवलेलं आहे. लागतं. हां, मग ते करून मग तुम्हाला ते ॲड करावं लागतं. जास्त काही क्रिटिकल नसेल ना आता रिप्लेस करायला तुमच्या कोडमध्ये, समजा तुमचं डमीवालं आहे पण आपलं समजा आम्हाला चेंज करायचं असेल तर. हा, तू ॲड करू शकतो, काही हरकत नाही. जर एखादा यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितला ना हं. की तू ॲड करू शकतो. फक्त ते तू जनरेट करून घ्यावा लागतो. तो जो काही रेझर पेचा आहे ना, हं. तिथून एक टोकन जनरेट होतो. हां, ते बँक अकाउंट नंबर त्यासाठी ते वगैरे सगळं द्यावं लागतं त्यांना, त्याच्यानंतर ते हां, ते आपल्याला देतात. व्हेरिफिकेशन. हां, ते बँकेत हे घेतात. पॅन कार्ड नंबर वगैरे, हो. काही क्रेडिट कार्ड डिटेल्स घेत असतील ते अकाउंट क्रिएट करायला. हा, अभिषेक, आपलं इन्स्टॉलेशन झालं ना की मग मी कोड एक्सप्लेन करतो. म्हणजे जो काही प्रोजेक्टचा फ्लो वगैरे आहे ना तो सांगून देतो. इन्स्टॉलेशन केव्हा करायचं? आत्ता लगेच. लगेच करायचं का? ठीक.